श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आणि आई वडील. स्वामींना कोणतेही भौतिक आई वडील नाहीत. त्यांचा जन्म वटवृक्षातून झाला असे मानले जाते. स्वामी स्वतःलाच विश्वाचे आई आणि पिता मानतात. त्यांनी भक्तांना नेहमी आईसारखे प्रेम दिले आहे. म्हणूनच त्यांना प्रेमाने स्वामी आई म्हणतात. स्वामींनी नेहमी सांगितले की आई वडील हेच खरे देव आहेत. जे लोक आई वडिलांना त्रास देतात त्यांना स्वामींची कृपा मिळत नाही. एका कथेत एका मुलाने विचारले, स्वामी, माझे आई वडील गरीब आहेत. स्वामी म्हणाले, त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब तुझ्यासाठी तीर्थ आहे. आईच्या पदराची सावली जगातल्या सर्व सुखांपेक्षा मोठी असते. वडिलांचे कठोर रूप हे मुलांच्या भविष्यासाठी एक ढाल असते. जो घरात आई वडिलांची सेवा करतो त्याला अक्कलकोटला जाण्याची गरज नाही. स्वामी अक्कलकोटमध्ये एका वृद्ध भक्ताला भेटले होते. त्या भक्ताने आपल्या आईला सोडून दिले होते. स्वामींनी त्याला तांबड्या डोळ्यांनी पाहिले आणि थिटकले. स्वामी म्हणाले, ज्या मातेने 9 महिने पोटात ठेवले तिला विसरलास का? ती म्हातारी रडत आहे आणि तू येथे आमचे दर्शन घेत आहेस. जा आधी त्या मातेचे पाय धुवून तिची क्षमा माग. आईच्या डोळ्यात पाणी आणून केलेले पूजा अर्चा व्यर्थ आहेत. तो भक्त खूप लज्जित झाला आणि घरी परतला. त्याने आपल्या आईचे पाय धरले आणि तिची माफी मागितली. आईने त्याला मिठी मारली आणि आशीर्वाद दिला. त्यानंतर त्या मुलाच्या जीवनात सर्व आनंद परत आला. तो पुन्हा स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आला. स्वामींनी त्याला दूरवरूनच ओढले आणि जवळ घेतले. स्वामी म्हणाले, आता तुझा देव तुझ्या घरातच प्रसन्न झाला आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान म्हणजेच स्वामींची पूजा आहे. संकटाच्या काळात आईचा आशीर्वाद कवच बनते. वडिलांचे 2 शब्द माणसाला खरोखर हिंमत देतात. स्वामींनी सांगितले की जगात कोणताही मंत्र आईच्या ओवीपेक्षा मोठा नाही. मुलांनी आपल्या वृद्धापकाळात आई वडिलांचा सांभाळ करावा. वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांना स्वामी कधीच माफ करत नाहीत. स्वामींचा हा संदेश आजही घराघरामध्ये पाळला जातो. एका दुसऱ्या प्रसंगी एका मुलीने आईविषयी विचारले. स्वामी म्हणाले, आई म्हणजे प्रेमाचा अखंड झरा आहे. वडिलांचे हात जरी खरबरीत असले तरी त्यामागे माया असते. त्यांच्या कष्टाची किंमत कधीही पैशात करता येत नाही. आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी देशभक्ती आणि भक्ती आहे. स्वामींचे वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हेच वचन आई वडील देखील आपल्या मुलांच्या पाठीशी उभे राहून पाळतात. आईची ममता आणि स्वामींची कृपा एकसारखीच असते. संतांचे विचार आणि पालकांचे संस्कार माणसाला तारतात. घरातल्या म्हातारे आई वडील म्हणजे चालती बोलती मंदिरे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे हेच माणसाचे परम कर्तव्य आहे. स्वामींचे स्मरण करून आपल्या आईवडिलांचा मान राखावा. आईवडिलांच्या चरणी सर्व तीर्थक्षेत्रे सामावलेली आहेत. हाच स्वामींचा सर्वात मोठा आणि सोपा संदेश आहे. श्री स्वामी समर्थ जप करताना आईवडिलांचे स्मरण करावे. अंतसमयी स्वामी आणि आईवडीलच पावतात. श्री स्वामी समर्थ.